सातारा जिल्ह्यातील वाई शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात आणि कामातील 1.5 वर्षापासून सुरू असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ आज वाई तालुका बंदला स्थानिक नागरिक, व्यापारी आणि विविध व्यावसायिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला। सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत वाई शहर व परिसरातील सर्व हॉटेल बंद ठेवण्यात आली होती। प्रसंगी हॉटेल व्यावसायिकांनी या बंदला 100% प्रतिसाद दिला। दरम्यान संतप्त स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी दक्षिण काशी वाई सुरूर मार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन करत आपला तीव्र संताप व्यक्त केला। या आंदोलनामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी सुमारे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हजारे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजूत काढत रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले। आपल्या आंदोलनाला कुठलाही परवानगी नाही। जे चालू आहे ते सगळं बेकायदेशीर चालू आहे। ज्यांना वाटतं की आमच्यावर गुन्हे दाखल होईल ते निघू शकता, ज्यांना वाटतं की आमच्यावर गुन्हे नको आहे ते निघून जाऊ शकता। शूटिंग चालू ठेव, शूटिंग चालू ठेव। मात्र संतप्त नागरिकांनी 1.5 वर्षापासून रखडलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी संबंधित ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि सुमारे 1 तासानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली। पाचगणी महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्याची सुरूरपासूनची जी दुरावस्था झालेली आहे 15 महिने, सातत्यानं शासनाला संबंधितांना विनंती करून देखील त्याच्याकडे डोळेझाकपणा केला जात होता। पर्यटकांसह स्थानिकांना, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हा जो त्रास होता तो त्रास कायमचा निघून जावा म्हणून आम्ही महाबळेश्वरकर म्हणून आम्ही एक सर्वपक्षीय महाबळेश्वर पाचगणी बंद केले। पाचगणीकरांना आवाहन केलं, ते महाबळेश्वरला जॉईन झाले। आज वाईकरांना आम्ही विनंती केली आणि वाईकर जनता, मग ग्रामपंचायत असो आणि वाई शहरातली जनता असो, ही देखील या चळवळीमध्ये सहभागी झाली आणि याला एक मूर्त स्वरूप आता प्राप्त होते। आज मंत्रालयामध्ये मीटिंग होती आहे। या मंत्रालयाच्या मीटिंगमध्ये पण आम्हा तिघी म्हणजे वाई, पाचगणी, महाबळेश्वरकरांना जो न्याय हवा आहे त्या पद्धतीनं या रस्त्याचं तातडीनं कामकाज चांगल्या दर्जाचं जर झालं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा आम्ही महाबळेश्वर, पाचगणी आणि वाईकर मिळून या ठिकाणी मोठं जनआंदोलन उभारू। आपण सर्व म्हणजे आज जे वाईनं बंद केला, हा बंद मागची भावना आपण समजावून घ्या। बंद किती वेळ झाला तो महत्त्वाचं नाही, बंदची भावना होती की जनता जागरूक आहे आणि जनतेच्या रागाला वाट करून देण्यासाठी आज हा प्राथमिक स्वरूपाचं वाईकरांनी आमच्या आंदोलनाला साथ दिलेली आहे। काळजी घेऊन या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे होतं, तशा पद्धतीचं काम झालं आहे का? बरं, आम्ही या संदर्भात पूर्वी 4 ते 5 वेळा मी स्वतः आणि काही मंडळी आदरणीय आपले जे मंत्री महोदय त्यांना आम्ही भेटलो, त्या संदर्भात विनंती केली, हातापाया पडलो आम्ही की बाबा हे काम तातडीनं पूर्ण व्हावं। ज्यांनी ज्या ठिकाणी सप्टेंबरला अल्टिमेटम दिला, तुम्ही सगळे पत्रकार बंधू होता, त्या रस्त्याची जेव्हा व्हिजिट झाली मंत्री महोदयांची त्यावेळी सगळे आपण होतो। त्यांनी सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम आपल्याला दिला। अल्टिमेटम दिल्यावर पुढं काम गेलं गाव, सप्टेंबर झाला, आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आला, जानेवारी, फेब्रुवारी, आता मार्च सुरू झाला। मला सांगा 12 किलोमीटरचं काम करायला जर 2.25 वर्षे लागली तर हा रस्ता ॲप्रॉक्स नाही म्हटलं तरी 70-80 किलोमीटरचा रस्ता आहे प्रस्तावित। तर 12 किलोमीटरला 2 वर्षे लागली तर 80 किलोमीटरचं कॅल्क्युलेशन करा किती वर्ष। आणि मग इतक्या वर्ष ही टुरिस्ट जी शहरं आहेत पाचगणी, महाबळेश्वर, या ठिकाणी जे आज पूर्ण देशातनं या ठिकाणी लोक येतात। उद्या अशी परिस्थिती निर्माण होईल जे अप्रोच रोड पाचगणी महाबळेश्वरसाठी आपण दिले समजा, आणि त्या माध्यमातून उद्या जर हे जर कन्वर्ट झाले पर्यटक किंवा इकडे यायचे बंद झाले या सगळ्या परिस्थितीमुळं, तर हा इथल्या अर्थकारणावर सगळ्यात मोठा दुष्परिणाम होईल। ऑलरेडी आपलं 3rd सिटी आहे, म्हणजे 3rd टायर सिटी आहे, किंवा ह्या सिटींमधनं आपण अर्बन डेव्हलपमेंट आणि ह्या गोष्टी जेव्हा अपेक्षा ठेवतोय किंवा इथला उद्योग वाढला पाहिजे, इथला व्यवसाय वाढला पाहिजे। आपण बघतोय शिरवळ, खंडाळा MIDC बघा, 30,000 लोकसंख्येची 1.25 लाख लोकसंख्या झाली शिरवळला। आज तिथला उद्योग वाढतोय आणि आपली MIDC आपलं शहराचं अजून 25,000च्या पुढं लोकसंख्या जायना।